हॅलो फ्रेंड्स, तर आज मी चालले पुण्याला आणि पुण्याला जायचं कारण असं आहे की माझ्या भावाचं लग्न ठरलं आहे आणि त्याची डेट निघाली 5 डिसेंबर अशी. तर आज 1 तारीख आहे आणि मी निघाले का तर 2 तारखेला सुवासिनी आहेत, म्हणजे उद्या सुवासिनींचा कार्यक्रम आहे आणि आम्ही 3 वाजता निघालो होतो. तर आता 5 वाजत आलेत आणि सनसेट बघा किती छान दिसतोय. तर मला प्रेम घ्यायला आला आणि तो मला माझी ॲक्टिंग कशी करतोय बघा. हाय गाईज, तर मी आता मला प्रेम घ्यायला आला आहे आणि आता मी घरी जातो आहे. तुम्हाला पोचले सांगेल हा. आणि इथून काय थोड्याच अंतरावर घर आहे आमचं. हां, हे मला तर आता आम्ही पोहोचलो आहे घरी आणि सोहम लग्नासाठी आधीच येऊन इथे थांबलेला, म्हणजे लग्नासाठी त्याने सुट्ट्या घेतल्यात आणि आरुणी आल्याला फ्रेश झालं की लगेच मेकअप करायला घेतलेला आणि मम्मीने ही ब्लँकेट घेतलेली. तर मम्मी मला म्हणत होती की बघ मी आत्ताच घेऊन आले, कशी आहे. आणि नंतर आम्ही खाली गेलो मार्केटला. उद्या सुवासण्या वगैरे होतं तर त्यासाठी आम्ही फुले वगैरे घेतली आणि बाहेर असं फिरत होतो बघा. आणि नंतर जिथे लग्नाचं सगळं सामान भेटतं त्या दुकानात आम्ही गेलो मंडोळ्या घ्यायसाठी आणि मम्मी तेवढंच घ्यायचं राहिलं होतं. मम्मी बोलली तू ये, आपण तुझ्या चॉईसनी घेऊ. आणि प्रेमनी ललिताला व्हिडिओ कॉल केला होता. तो व्हिडिओ कॉलवर तिला दाखवत होता की कोणती घेऊ असं. आणि आरू असं कॅडबरी एन्जॉय करत इथं बसला होता. तर असं आम्ही त्यातल्या 2-3 असं डिझाईन वगैरे बघितल्या. हे पण बघायचं. ते मला आवडले. हा, ते मला आवडले. हा, नवरीपेक्षा दिस बघू. हा, नंतर आरूची फरमाईश होती की मला पाणीपुरी खायची आणि मग आम्ही पाणीपुरी खायला घेतली आणि तिकडून मग थोडंसं खाऊसुद्धा घरी आणला आणि आम्ही तेच खाल्लं. आणि सगळं संपल्यावर माझ्या लक्षात आलं की व्लॉग घ्यावा. तर येताना हे आम्ही सामान घेऊन आलो होतो. तर व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.